ओबीसी संगठन ने नांदेड़ में जिला कलेक्टर दफ्तर के रूबरू एक एहतजाजी धरना मुनज़्ज़म किया। इस एहतजाज में ओबीसी बिरादरी से ताल्लुक़ रखने वाली मुख्तलिफ तंजीमों के ओहदेदारान व ख़वातीन ने बड़ी तादाद में शिरकत की। एहतजाजियों की मांगे हैं कि ज़ात पात की बुनियाद पर मरदूमशुमारी की जानी चाहिए, किसी भी दूसरी ज़ात को ओबीसी के ज़ुमरे में शामिल न किया जाए, ओबीसी तलबा के लिए फौरी तौर पर एक हॉस्टल कायम किया जाए और ओबीसी तलबा के मुस्तकिल वज़ाइफ फौरी तौर पर दिए जाएँ। ओबीसी संगठन ने एक मेमोरेंडम के जरिए अपनी इन मांगों को जिला कलेक्टर को सौंपा। एहतजाजियों ने हाथरस में एक दलित लड़की की इज्तिमाई इस्मत रेजी करने वाले मुलजिमीन को सख्त सजा देने का मुतालबा भी किया और कसूरवार पुलिस एहलकारों के खिलाफ कानूनी कार्रवाई की मांग की। जनगणना शिष्यवृत्ती महाज्योती या संस्थेला 1000 कोटी रुपये, महाज्योती या संस्थेला 1000 कोटी रुपये। आजचं जे धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस समोर भारतीय पिछड़ा शोषित संघटन व महाराष्ट्रातील जे काही ओबीसीच्या विविध संघटना आहे हे सर्व संघटना मिळून आजचं धरणे आंदोलन सुरू आहेत। आजच्या धरणे आंदोलनामध्ये ओबीसी समाजाची विविध मागण्या आहे, जे की प्रमुख मागण्या जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे। दुसरी मागणी जी आहेत महाज्योती संस्था मागच्या सरकारने स्थापित केलं आणि आताही आहे, पण मागच्याही सरकारने या महाज्योती संस्थेला निधी पुरवलेला नाही आणि आजचंही सरकार निधी दिलेला नाही। त्यामुळे महाज्योती या संस्थेला 1000 कोटी रुपये देण्यात यावं आणि जे काही इथं मेगा भरती व्हायला पाहिजे ते बंद करण्यात आलेली आहे। मेगा भरती तात्काळ सुरू करण्यात यावी आणि जे काही ओबीसीसाठी जे काही महाविद्यालयीन प्राध्यापक भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्यात यावं आणि जे काही ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडलेली आहे आणि ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेल नाहीत, हॉस्टेल देण्यात यावं आणि शिष्यवृत्ती रखडलेली ते सुद्धा देण्यात यावी। अशा विविध मागण्या घेऊन आज इथं नांदेड जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने आज धरणे आंदोलन करीत आहोत की जर मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाने स्टे दिला असेल तर राज्य सरकारने स्वतंत्र ऑर्डिनन्स करावा आणि त्यांचं आरक्षण द्यावं। आम्हाला या ठिकाणी भूमिका मांडायची आहे। जर मराठा समाजासाठी तुम्हाला ऑर्डिनन्स काढता येतो तर मग धनगर समाजासाठी ऑर्डिनन्स का काढला नाही, धोबी समाजासाठी ऑर्डिनन्स का काढला नाही, 12 बलुतेदारासाठी ऑर्डिनन्स का काढला नाही, ओबीसी साठी ऑर्डिनन्स का काढला नाही। या राज्यामध्ये इम्बॅलन्स जस्टिस करणारं नेतृत्व राज्याचं सरकारमध्ये नियंत्रण करता यायचं आम्हाला आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मध्ये आरक्षण मराठा समाजातल्या गरिबांना देऊ नये असं आमचं म्हणणं नाही, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाज ओबीसीच्या कॅटेगरीमध्ये या राज्यात आला नाही पाहिजे या प्रकारची आमची भूमिका आहे। आणि दुर्दैवाने सरकारने निर्णय घेतला चुकीचा तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जातीचे ओबीसीचे लोक एकवटून रस्त्यावर येतील आणि डायची लढाई राज्यातला ओबीसी लढेल या प्रकारची भूमिका आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वाखाली ओबीसी विजयंती संघर्ष समिती आणि अनेक ओबीसीच्या संघटना महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरलेल्या